नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्री. आजची ही कथा फक्त मैत्रीची नाही, ही कथा आहे विश्वासाची, त्यागाची आणि अशा नात्याची जे वेळेच्या परीक्षेतही तुटत नाही. एका छोट्याशा गावात दोन मुलं आदित्य आणि रोहन, ज्यांचं आयुष्य पूर्णपणे वेगळं होतं. एक शांत जबाबदार तर दुसरा मोकळा आणि खोडकर. पण नियतीनं त्यांना एकत्र आणलं आणि त्या एका क्षणाने सुरू झाली अशी मैत्री जी त्यांच्या आयुष्याचा आधार बनली. पण प्रत्येक खरी मैत्री एकदा तरी कठीण परीक्षेतून जातेच आणि तेव्हा ती परीक्षा येते तेव्हा कळतं मैत्री किती मजबूत आहे आणि विश्वास किती खोल आहे. ही कहाणी ही आहे त्याचीच गोष्ट जिथे हसू आहे, अश्रू आहेत, गैरसमज आहेत आणि सर्वात महत्त्वाचं अविस्मरणीय मैत्री देखील आहे. चला तर मग या गोष्टीत सामील होऊया आणि पाहूया सावलीसारखी साथ कशी आयुष्य बदलते. एका शांत हिरवीगार डोंगराच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावात जिथे सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटाने सुरू व्हायची आणि संध्याकाळ मावळत्या सूर्याच्या सोनेरी रंगाने रंगून जायची, तेथे राहत होते दोन मुलं, आदित्य आणि रोहन. दोघे एकाच गावात, एकाच रस्त्यावरून चालणारे, पण तरीही त्यांच्या आयुष्याचे मार्ग खूप वेगळे होते. आदित्य शांत स्वभावाचा, डोळ्यात स्वप्न आणि मनात जबाबदारी घेऊन जगणारा मुलगा. त्याच्या हातात नेहमी पुस्तक असायचं आणि चेहऱ्यावर एक साधं निरागस हास्य. घरची परिस्थिती साधी होती, पण त्यांच्या आईवडिलांनी त्याला एकच गोष्ट शिकवली होती, परिस्थिती कधीही मोठी नसते, स्वप्न मोठी असतात. दुसरीकडे होता रोहन. रोहन म्हणजे गावाचा धडधड जणू. हसणं, खेळणं, मित्रांसोबत मस्ती करणं हेच त्याचं जग. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक बेफिकीर हसू असायचं, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागेही एक वेगळं जग होतं जिथे भावना खोल होत्या आणि मन खूप मोठं होतं. शाळेत दोघेही होते, पण कधी एकमेकांकडे नीट पाहिलंही नव्हतं. आदित्य पहिल्या बाकावर बसून शिक्षकांचा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकायचा, तर रोहन शेवटच्या बाकावर बसून मित्रांसोबत हसत खेळत वेळ घालवायचा. जणू दोन वेगवेगळ्या कथा ज्या अजूनही एकमेकांना भेटायच्या होत्या. आणि मग एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी वर्गात थोडा गोंधळ झाला होता. काही विद्यार्थ्यांनी खूप गडबड केली होती. शिक्षक रागात होते. ते वर्गात आले आणि त्यांनी एक निर्णय घेतला, आजपासून बेंच बदलणार. सगळे विद्यार्थी थोडे घाबरले, थोडे उत्सुकही झाले आणि त्या क्षणी आदित्य आणि रोहनचं नाव एकत्र घेतलं गेलं. आदित्य, तू रोहनसोबत बस. क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. आदित्यच्या डोळ्यात प्रश्न होते, हा मुलगा जो नेहमी गोंधळ करतो, आणि रोहनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं, हा शांत मुलगा, मजा येणार नाही बहुतेक. दोघंही एकाच बेंचवर बसले. पहिलं काही मिनिट पूर्ण शांतता, ना बोलणं ना हसणं. पण कधी कधी जी नाती आयुष्यभर टिकतात त्याची सुरुवात अशाच शांततेत होती. थोड्या वेळाने रोहनने हलक्या आवाजात विचारलं, अरे तुझं नाव आदित्य ना? आदित्यनं मान हलवली. रोहन हसला आणि म्हणाला, मी रोहन, आणि हो, मी थोडा गोंधळ करतो, पण एवढा वाईट नाही बरं का. आदित्यच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. त्या एका छोट्याशा संवादाने दोन वेगळ्या जगांमध्ये एक पूल तयार झाला. आणि त्या दिवशी त्या साध्या लाकडी बेंचवर बसलेल्या दोन मुलांनी नकळत एक अशी मैत्री सुरू केली जी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी ताकद बनणार होती. त्या दिवसानंतर हळूहळू आदित्य आणि रोहन यांच्यातलं अंतर कमी होऊ लागलं. सुरुवातीला फक्त हो नाही एवढंच बोलणं, पण नंतर डबा शेअर करणं, होमवर्कमध्ये मदत करणं आणि नकळत एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनणं. आदित्यने रोहनला अभ्यासात मदत करायला सुरुवात केली आणि रोहनने आदित्यला थोडं जगायला शिकवलं, हसणं, मोकळं होणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. दोघांची मैत्री आता फक्त बेंचपुरता मर्यादित नव्हती, ती मनात घर करू लागली होती. पण प्रत्येक खरी मैत्री एकदा तरी परीक्षा देतेच आणि त्यांच्यासाठी ती वेळ लवकरच आली.
एक दिवस शाळेत मोठा प्रोजेक्ट सबमिट करायचा होता. आदित्यनं खूप मेहनत घेतली होती. रात्रभर जागून त्याने तो प्रोजेक्ट तयार केला होता. तो त्याच्यासाठी फक्त असाइनमेंट नव्हता, तो त्याच्या स्वप्नाचा एक छोटासा टप्पा होता. पण त्या दिवशी जेव्हा तो प्रोजेक्ट सबमिट करायला गेला तेव्हा तो सापडलाच नाही. बॅगमध्ये नाही, क्लासमध्ये नाही, जणू तो गायब झाला होता. आदित्य घाबरला. त्याचे हात थरथरू लागले. शिक्षकांनी विचारलं, आदित्य, तुझा प्रोजेक्ट कुठे आहे? तो काही बोलू शकला नाही. वर्गात कुजबूज सुरू झाली. कदाचित त्याने केलंच नाही. तो इतका परफेक्ट नाही जितका दिसतो. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो काहीही चुकीचं केलं नव्हतं, पण तरीही सगळे त्याच्याकडे संशयाने पाहत होते. त्या क्षणी तो पूर्णपणे एकटा पडला होता. आणि तेव्हाच रोहन उठला. तो शांतपणे पुढे आला आणि शिक्षकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, सर. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. रोहन पुढे म्हणाला, आदित्य असं काही करू शकत नाही. मी काल त्याच्यासोबत होतो. त्याने प्रोजेक्ट पूर्ण केला होता. हे खरं नव्हतं. रोहन काल त्याच्यासोबत नव्हताच, पण त्यानं ते बोललं फक्त एका छोट्या गोष्टीसाठी, ती म्हणजे मित्रासाठी. वर्गात शांतता पसरली. शिक्षकाने थोडा विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, उद्या पुन्हा आण. आदित्य वाचला, पण त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी बदललं होतं. क्लास संपल्यानंतर आदित्य बाहेर उभा होता. डोळ्यात अजूनही पाणी होतं. रोहन त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, अरे टेन्शन नको घेऊस, सापडेल तुझा प्रोजेक्ट. आदित्य त्याच्याकडे पाहिला आणि म्हणाला, तू खोटं का बोललास? रोहन थोडं हसला आणि म्हणाला, कारण मला माहिती आहे तू खोटं बोलणार नाहीस. त्या एका वाक्यानं आदित्यच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही, पण त्या पाण्यामागे आता दुःख नव्हतं, आता होता विश्वास. त्या दिवशी आदित्यला समजलं, मैत्री म्हणजे फक्त एकत्र हसणं नाही. मैत्री म्हणजे जेव्हा हे सगळे तुझ्यावर शंका घेतात, तेव्हा एक जण तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो. आणि त्या दिवसापासून आदित्य आणि रोहनची मैत्री फक्त ओळख राहिली नाही, ती बनली एक नातं जे कोणत्याही संकटात तुटणारं नव्हतं. त्या छोट्या गावात आता 2 मुलांच्या मैत्रीची एक नवी कहाणी लिहिली जात होती. आदित्य आणि रोहन आता फक्त बेचमेट नव्हते, ते एकमेकांचे सहप्रवासी झाले होते. शाळा संपल्यानंतर सूर्य मावळायला लागला की दोघं त्या जुन्या वडाच्या झाडाखाली बसायचे, जिथे वारा शांतपणे व्हायचा आणि वेळ जणू थांबून जायचा. त्या शांततेत दोघंही मोठी स्वप्न पाहायचे. आदित्य एकदा म्हणाला, मला मोठा इंजिनियर व्हायचं आहे. त्याच्या डोळ्यात चमक होती. मला असं काहीतरी बनवायचं आहे जे लोकांचं आयुष्य सोपं करेल. रोहन त्याच्याकडे पाहत राहिला. थोडा वेळ शांत आणि मग हसत म्हणाला, मग मी तुझ्यासोबत असणार. तू इंजिनियर बनशील आणि मी तुझ्या स्वप्नांचा पहिला ग्राहक. दोघंही जोरजोरात हसू लागले. त्या हास्यात कुठेतरी एक विश्वास होता की ते दोघेही काहीही करू शकतात. त्या दिवसापासून दोघांनी एकमेकांना वचन दिलं, आपण कितीही मोठे झालो, कितीही एकमेकांची साथ सोडायची नाही. आणि हे फक्त शब्द नव्हते, ते होतं एक वचन जे त्यांच्या हृदयात कोरलं गेलं होतं. रोहन, ज्याला अभ्यासात फारसा रस नव्हता, तो आता आदित्यसोबत बसून अभ्यास करू लागला. आदित्य त्याला समजवत असे, हे बघ, असं केल्यावर उत्तर सोपं येतं. आणि रोहन त्याच्या खास स्टाईलमध्ये म्हणायचा, तू फक्त हुशार नाहीस, तू माझा गुरु आहेस. हळूहळू दोघांचं आयुष्य बदलत होतं. आदित्य अधिक शिस्तबद्ध झाला आणि रोहन थोडा गंभीर. पण त्यांच्यातील एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे एकमेकांसाठी असलेला विश्वास. एक संध्याकाळ दोघे पुन्हा झाडाखाली बसले होते. सूर्य मावळत होता. आकाश नारंगी रंगात रंगलेलं होतं. रोहन म्हणाला, अरे कधी वाटतं ना, आपण जे काही स्वप्न पाहतोय ते खरंच पूर्ण होईल का? आदित्य थोडा वेळ शांत राहिला आणि मग हळूच म्हणाला, जर तू माझ्यासोबत आहेस ना, तर सगळं शक्य आहे. रोहन हसला आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या क्षणी स्वप्न फक्त स्वप्न नव्हती, ती होती त्यांच्या मैत्रीची ताकद.
आणि त्या झाडाखाली बसलेल्या 2 मित्रांना हे अजूनही माहिती नव्हतं की त्यांच्या आयुष्यात आता येणार आहे एक असा वळण जेथे त्यांची खरी कसोटी लागणार होती. त्या छोट्याशा गावात जी मैत्री फुलत होती तिच्यावर आता काळचं सावट पडू लागलं. एके दिवशी रोहनच्या घरात अचानक सगळं बदललं. त्याचे वडील जे घराचा आधार होते त्यांची नोकरी अचानक गेली. सगळं शांत झालं. घरात हास्य थांबलं आणि काळजीचं वातावरण पसरलं. रोहन पहिल्यांदा इतकं शांत झाला होता. त्याच्या डोळ्यात प्रश्न होते पण उत्तर कुठेच नव्हतं. दिवसागणिक परिस्थिती आणखी कठीण होत गेली. घरात पैशाची तंगी, जेवणाची चिंता आणि भविष्यातील भीती. शेवटी एक दिवस त्यांच्या वडिलांनी कठोर निर्णय घेतला. रोहन, आता तुला शाळा सोडावी लागेल. हे ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. तो काहीही बोलू शकला नाही. त्याच्या स्वप्नाचा आवाज अचानक बंद झाला होता. दुसऱ्या दिवशी रोहन शाळेत आला पण तो आधीसारखा नव्हता. ना हसू ना मस्ती, फक्त एक रिकामा चेहरा आणि शांत डोळे. आदित्यनं लगेच ओळखलं काहीतरी चुकलंय. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, रोहन काय झालं? रोहननं काही उत्तर दिलं नाही पण त्याच्या डोळ्यात दुःख आदित्यनं ओळखलं. शाळा सुटल्यानंतर आदित्य थेट रोहनच्या घरी गेला. पहिल्यांदा तो त्याच्या घरात पाऊल टाकत होता. तेथील वातावरण वेगळंच होतं. शांत, गंभीर आणि थोडंसं जडच. रोहन बाहेर बसला होता. त्याचा चेहरा खूपच शांत पण मन मात्र आतून तुटलेलं होतं. आदित्य त्याच्यासमोर उभा राहिला. तू शाळा सोडतोयस का? रोहननं खाली पाहिलं आणि उत्तर दिला, माझ्याकडे पर्याय नाही. आवाज थरथरत होता. आदित्य शांत झाला. काही क्षण, काही सेकंद संपूर्ण जग थांबलं. आणि मग आदित्यनं एक मोठा निर्णय घेतला. तू शाळा सोडणार नाहीस. रोहननं आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं. आणि जर सोडावी लागली तर आपण दोघंही सोडू, पण वेगळं नाही. रोहन डोळे मोठे करून म्हणाला, तू काय बोलतोयस? आदित्य हसला आणि म्हणाला, मी आहे ना, आपण मिळून काहीतरी करू. त्या दिवसापासून आदित्यने स्वतःचा मार्ग बदलायला सुरुवात केली. तो लहान मोठी कामे करू लागला. अभ्यासाच्या वेळेनंतर तो पैसे कमवायला सुरुवात करू लागला. फक्त एका गोष्टीसाठी, ते म्हणजे रोहनच्या शिक्षणासाठी. तो दररोज थकलेला असायचा पण कधीही हार मानायचा नाही. कारण त्याला माहिती होतं जर तो थांबला तर त्याचा मित्र हरवेल. एक दिवस रोहनने आदित्यला थांबवलं आणि विचारलं, तू इतकं का करतोयस? आदित्यनं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, कारण तू माझा मित्र आहेस. रोहनचे डोळे पाणावले. त्या क्षणी त्याला समजलं, खरी मैत्री म्हणजे फक्त सोबत हसणं नाही तर संकटातही एकमेकांसाठी स्वतःला झोकून देणं आहे. आणि त्या क्षणापासून दोघांची मैत्री अजून घट्ट झाली. पण त्यांना अजूनही माहिती नव्हतं की हे फक्त सुरुवात आहे. खरं युद्ध अजून बाकी आहे. काळ पुढे सरकत होता आणि त्यासोबत आदित्य आणि रोहनचं आयुष्यही बदलत होतं. दोघेही आता मोठे झाले होते. कॉलेजच्या पायऱ्यावर उभे होते. स्वप्न अजूनही जिवंत होती पण जबाबदाऱ्या वाढत होत्या. आदित्य अजूनही मेहनत करत होता. रात्रंदिवस अभ्यास, काम आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द. तर रोहन समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता. दोघे वेगळ्या दिशांनी चालत होते पण त्यांच्या हृदयाची दिशा अजूनही एकच होती. पण एक दिवस एक छोटासा गैरसमज आणि त्यांचं सगळं बदलून टाकलं. कॉलेजमध्ये एका प्रोजेक्टवर दोघांनी काम सुरू केलं होतं. आदित्य काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला होता आणि त्याच दरम्यान प्रोजेक्टमध्ये काही चूक झाली. रोहनला वाटलं आदित्यने मला पूर्ण माहिती दिली नाही किंवा त्याने माझ्यासोबत प्रामाणिकपणा ठेवला नाही. आणि त्या एका विचाराने त्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. दुसरीकडं आदित्यला वाटलं, रोहन माझ्यावर विश्वासच ठेवत नाही. त्यांच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा तेच जुनं दुःख आलं. आणि मग एक दिवस दोघांमध्ये मोठा वाद झाला. शब्द जास्त नव्हते, भावना जास्त दुखवल्या गेल्या होत्या. आणि शेवटी रोहन म्हणाला, आपली मैत्री आता संपली. त्या क्षणी जणू वेळ थांबला. आदित्य काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला.
त्याच्या डोळ्यात आश्चर्य, दुःख आणि खोल शांतता होती. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त वळला आणि निघून गेला. त्या रात्री दोघेही झोपू शकले नाहीत. आदित्य एकटा बसला होता, आकाशाकडे पाहत आणि स्वतःला विचारत होता, मी चुकलो का? दुसरीकडे रोहन, त्याचंही मन शांत नव्हतं. त्याच्या मनात एक आवाज होता, तू चुकीचा निर्णय घेतलास. पण अहंकार आणि गैरसमज त्याला मागे फिरू देत नव्हते. दिवस गेले, आठवडे गेले, दोघे एकमेकांपासून दूर गेले. पण त्यांच्या आठवणी त्यांना सोडून गेल्या नाहीत. एक दिवस रोहनला अचानक एक जुना फोटो सापडला. तो आणि आदित्य त्या झाडाखाली बसलेले, हसत, निरागस आणि एकमेकांवर विश्वास ठेवणारे. तो फोटो पाहून रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आठवलं त्या क्षणी त्यानं काय गमावलं होतं. त्या क्षणी त्यानं एक मोठा निर्णय घेतला. मी त्याला परत शोधणार आणि माझी चूक मान्य करणार. कारण खरी मैत्री कधीच संपत नाही, ती फक्त कधीकधी थोडी हरवते. पण हरवलेली गोष्ट परत पुन्हा मिळू शकते जर मनात खरं प्रेम असेल तर. आणि आता दोघांची मैत्री परत जोडली जाणार होती, पण यावेळेस आणखी एका मजबूत होऊन. गैरसमजाच्या त्या काळ्या ढगांनी दोघांमध्ये अंतर निर्माण केलं होतं. पण काळ कधीकधी सत्य समोर आणतोच. एक दिवस कॉलेजमध्ये एक मोठी घोषणा झाली. त्या प्रोजेक्टचा मूळ दोष काही तांत्रिक कारणामुळे झाला होता आणि खरं काय होतं ते समोर आलं. आदित्यनं काहीही चुकीचं केलं नव्हतं. ही बातमी ऐकून रोहन थिजून गेला. त्याच्या डोळ्यासमोर तो दिवस आला ज्या दिवशी त्याने आदित्यवर संशय घेतला होता. मी काय केलं? तो स्वतःशीच फुटफुटला. त्याच्या हृदयात अपराधीपणाची भावना भरून राहिली. तो धावत गेला त्या झाडाखाली जिथे त्याने त्याच्या मैत्रीची सुरुवात केली होती. आणि तिथे आदित्य बसला होता, एकटा, शांत, जणू तो अजूनही त्या तुटलेल्या नात्याचा विचारात अडकलेला होता. रोहन थांबला. त्याचा श्वास जड झाला होता. तो हळूच पुढे गेला आणि म्हणाला, आदित्य. आदित्यनं वर पाहिलं. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. क्षणभर शब्द नव्हते, फक्त भावना होत्या. रोहन पुढे येऊन म्हणाला, माफ कर आदित्य, मी तुझ्यावर शंका घेतली. मी चुकलो. त्याचा आवाज तुटत होता. पण आता मला समजलं, तू कधीच चुकीचा नव्हतास. आदित्य काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात अनेक भावना होत्या, दुःख, राग, प्रेम, पण त्याहूनही जास्त प्रेम होतं. आणि मग तो हळूच उठला आणि रोहनकडे चालत गेला. रोहन थोडं मागं सरकला, पण आदित्यनं त्याला थांबवलं आणि पुढच्या क्षणी दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्या मिठीत सगळं होतं, दुःख, क्षमाशीलता आणि पुन्हा एकदा जिवंत झालेली मैत्री. रोहनच्या डोळ्यात पाणी होतं. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. आदित्य हसला आणि म्हणाला, आणि मी तुला कधीच सोडणार नाही. त्या क्षणी त्यांची मैत्री पुन्हा एकदा नव्याने जन्मली. पण यावेळेस ती अजून मजबूत आणि अजून खोल झाली होती. वर्ष पुढे गेली. दोघांनी आपापली स्वप्न पूर्ण केली. आदित्य एक यशस्वी इंजिनियर झाला आणि रोहन एक समाजसेवक. पण ते कधीही विसरले नाहीत. त्या झाडाखालील जागा, त्या जुन्या बेंचवरची मैत्री आणि ती शिकवण. एक दिवस पुन्हा त्या झाडाखाली ते बसले, जिथे सगळं सुरू झालं होतं. रोहन म्हणाला, आपण खूप पुढं आलो. आदित्य हसला आणि म्हणाला, हो, पण आपली सुरुवात कधीच विसरली नाही. वारा शांतपणे वाहत होता. सूर्य मावळत होता आणि त्या शांत संध्याकाळात दोन मित्र एकमेकांच्या सोबत बसले होते. कारण खरी मैत्री म्हणजे जी वेळेने तुटत नाही किंवा अंतराने कमी होत नाही. आणि अशा प्रकारे आदित्य आणि रोहनची कहाणी पूर्ण झाली. पण खरं तर त्यांची मैत्री कधीच संपली नाही. ती आजही जिवंत आहे, त्या झाडाखाली, त्या आठवणीत आणि त्यांच्या हृदयात. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, मैत्री म्हणजे फक्त सोबत असणं नाही, तर संकटातही एकमेकांसाठी उभं राहणं. कारण खरी मैत्री कधीही तुटत नाही, ती फक्त वेळेनुसार अधिक मजबूत होत जाते.
जर आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि अशाच कथांसाठी कथा मंजिरी बाय गायत्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.